नमस्कार भावनो, मी तुमचा राजा. सकाळ सकाळ फ्रेश झालो आणि दुकानात जाऊन बसलो. तिथनं आला छोटा पिस्तूल घेऊन. त्यात काडी टाकून वाजवायची होती. वाजवली की मग आपण पण. तेवढ्यात आला आब्याचा फोन. आणला मका आणायला जायचे आपल्याला गुरासने. गेलो त्या संग काढलं एक वज. रेन बसलो तर तेवढ्यात आला आपला भाऊ. बसलो वाईज बाकड्याव. छोट्या तानाचा पिस्तुलीन पोरं पण बेत होती. नंतर नियोजन झालं मलवडीला फटाकडा आणायचा आहे. जाता जाता म्हणलं आपल्या वाघाचे गाठ घेऊन जावं जेसीबी वर. गेलो की मग त्याच्यापाशी तिथले गाठण पाणी संपलेलं. बॅन साईच्या गेली पाणी आणा हिरीत. हे बघा कसे काढते तो दोघ जण. पण चाललेलो मलवडीला. मध्येच भेटला म्हातारीचं केसवाला. घेतलं की मी सगळ्यांनी एक एक. बसलो गाडीवर निघालो खातच. तेवढ्यात पोचलो मलवडीत. अभिनयन मी घेतलं फटाकडं. तिथल्या पिशव्यान निघालो घराकडं. फटाक्याची पिशवी घेऊन बसलो गाडीवर. 2 पिस्तूल घेतलेला आक्याने मी. केलं चालू मलवडीपासून दैवडी पण वाजवायला. दैवडीत पुसलो, भुका लय लागलेला. म्हणलं वडापाव खाऊन जावं. गेलो वडापाव बसलो खायला. गर्दी लय होती वडापाववर. आब्या वडापाव खाता खाता लागलाच पिस्तूल वाजवाय. माणसं लागली सगळी तोंडाकडे बघाय. वडापाव खाऊन झालं ना आलो घरी. आब्या टाकर होता घरावर माळा. आजचा ब्लॉग इथं समाप्त. चला भेटू ब्लॉगला. लाईक करा, सबस्क्राईब करा.